स्टेट बँकेच्या समोर ही संकल्पना साकारताना सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आग्रहाचं निमंत्रण या ठिकाणी आलेलं आहे। सुमितजी साळुंखे शाखा अधिकारी यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। मंदार जोहिल यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। सामन्याला सुरुवात करण्या अगोदर नक्कीच आपण प्रत्येक खेळाडूला विनंती राहील एक खेळाडूचं दर्शन आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे। निलेशजी साळुंखे उपविभाग प्रमुख, सचिनजी मदने शाखा प्रमुख 122, मयूरजी यादव युवा शाखा समन्वयक वार्ड क्रमांक 120, सुमितजी साळुंखे युवा शाखा अधिकारी वार्ड क्रमांक 122, मंदारजी जोईल युवा शाखा समन्वयक, नितीनजी भावसार शाखा समन्वयक 122। सामन्याला सुरुवात या ठिकाणी होण्या अगोदर कॉम्बॉक्समध्ये आमच्या सहसमालोचक आपण पाहतोय फार महत्त्वाची मॅच आहे। पहिल्या फेरीचा सामना या ठिकाणी आपण पाहत असताना आमच्या सोबत एक गोड आवाज म्हणजेच सागर मोरे। नक्की स्थानिक आमचे पांडुरंगजी पाटील। धन्यवाद। जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल। एकीकडे जय 11 तर दुसरीकडे रामनगर बॉयज। जय 11 अर्थातच आपले जय धोपावकर यांच्या नावाने जय 11 हे दिलेले आहे। खरा क्रिकेट प्रेमी का असतो, खरा खेळाडू का असतो, ज्याला जो आपल्याला सोडून गेला तो देखील क्रिकेट खेळता खेळताच सोडून गेलेला, आणि यालाच म्हणतात ज्या खेळाडूच्या संपूर्ण रक्तामध्ये नसानसामध्ये भिनलेलं क्रिकेटसाठी काय करावं काय करू नये हे त्याने आपल्याला दाखवलं। दरम्यान आपण जाऊया मैदानावरती। रामनगर बॉयज संघाने नाणेफेकीचं कौल जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले जय 11। स्ट्राईकला आपला कांजूरचा वंडर बॉय ज्याने अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये काही अवधीतच आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केले तोच म्हणजे मतंग सारंग। तर दुसरीकडे यंग टॅलेंट यश तर गोलंदाज साहिल। लेग स्टंपार नक्कीच वाईड असेल, अवंतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय। आज आपण पाहताय दुसरा दिवस हिंदू हृदय सम्राट सुप्रीमो चषक 2024 आपण पाहताय, दुसरा दिवस पाहताय। दुसऱ्या दिवशी काल आपण व्हील चेअरवरचे क्रिकेट पाहिलं, दिव्यांग क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ते पाहिलं, मुंबई ए आणि मुंबई बी महिलांचे संघ पाहिले। आज मात्र स्थानिक सर्व संघ आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यान साहिल चांगला हा चेंडू होता, परंतु तेवढाच ऑफ लेग स्टंप बाहेर जातोय। पंचांकडून नक्कीच सांगितलं जाते वाईड चेंडू म्हणून। सन्माननीय मामा मंचेकर यांचं सुद्धा इथे आगमन होते, हार्दिक हार्दिक स्वागत। व्यासपीठावरती सर्व सन्माननीय पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आम्ही संपूर्ण आमचं समालोचन कक्ष। चला लवकर लवकर, एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, वेळेचं बंधन आहे, वेळ कोणासाठी थांबणार नाही। आपण रात्रभर इथे थांबू शकता परंतु वेळ थांबणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे। साहिल मतंगसाठी स्वीप केला, डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, एक धाव मात्र रोखू शकला नाही क्षेत्ररक्षक। सुरुवात केली मतंग सारंग, एक अंडरम बॉक्स क्रिकेटमधील खूप मोठं नाव ज्याच्या नावावरती अनेक पारितोषिक आहेत। मग ती सोन्याची चेन असेल, सोन्याची अंगठी असेल, सोन्याचं ब्रेसलेट असेल किंवा LCD असेल, अनेक किंवा सायकल असेल, अनेक पारितोषिकं ज्याने पटकावले तो मतंग सारंग। तेवढाच ताकदीचा यश यंग स्टार म्हणून उदयाला आला आणि आज आपल्या खेळताना दिसतोय। स्वीपचा फटका, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकारडी जाई। कडून आपला एक संघ सहकारी मार्गदर्शक मतंग सारंग हॅलो यांच्या सहवासात पांडुरंग या ठिकाणी संतोष मामा पाटील यांचं आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे
या ठिकाणी आपण पाहतोय नितीनजी भावसार शाखा समन्वयक 122, विठ्ठलजी वाघमारे ग्राहक संरक्षण कक्ष वॉर्ड संघटक, वसंतजी वाकडे, त्याचप्रमाणे सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष प्रणवजी पवळे यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू पांडुरंग सर. धन्यवाद. पुन्हा एकदा एक चांगला फटका आपण पाहिला. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने खेळून काढला. एक धाव मात्र घेतली यशनी. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. एकेरी धाव घेतली जाते या फॉर्मॅटमध्ये. नक्कीच एकेरी धावेला खूप महत्त्व असतो. एकेरी दुहेरी आणि जर एखादा खराब चेंडू आला तर नक्कीच त्याच्यावरती चौकार ठोकला जातो. ओ इथे मात्र वेगवान सीमारेषा बाहेर चौकार. धन्यवाद. खूप मोठं क्रिकेटसाठी मतंग मात्र नेहमीच सदैव तयार असतो, तत्पर असतो. पुन्हा एकदा वाईट. धावपळावरती धावा लागतात 14. साहिल सज्ज होते. रिवर्स स्वीपचा फटका पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. चेंडू जातो सीमारेषा बाहेर चौकारासाठी डीजे. धन्यवाद. क्रिकेट म्हणजे खूप क्रिकेट जीवापाड जपलं गेले मतंगने. काही दिवसापूर्वीच आमचे मित्र कैलासवासी सुंदर सारंग हे त्यांचे पिताश्री यांचं देवासन झालं. त्यानंतर सुद्धा लगेचच क्रिकेटची मॅच होते आणि आपल्या संघासाठी तो आपलं दुःख विसरून मैदानावरती आला, आपल्या सहकार्यांना साथ देण्यासाठी, आणि ती मॅचसुद्धा त्यांनी जिंकली होती. असा हा कांजूरचा वंडरबाय मतंग सारंग. पुन्हा एकदा 2 खेळाडूंच्या मधून चौकार जातोय. डीजेला पुन्हा एकदा संधी मिळते. हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. स्क्रीन समोर पुन्हा एकदा क्रिकेट रसिक उभे आहेत, त्यांना विनंती राहील थोडंसं बाजूला व्हायचंय. मित्रांनो, भावाशीनो, जर आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर नक्कीच सहकार्याची अपेक्षा. आजचा दुसरा दिवस तुमच्या सहकार्यानेच हा सुप्रीमो चषक आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आणि संकल्पना अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्हा कांजूरकरांना ही पर्वणी आहे. लक्षात घ्या, थोडंसं सहकार्य करा. स्क्रीनच्या बाजूला आपण साईडला उभे राहा. धन्यवाद. स्क्रीनच्या समोर आपण राहू नका. काही प्रेक्षक बघतायत, त्यांना सुद्धा पाहायला मिळू दे. पहिल्या षटक संध पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा लागला ते 22. मतंग खेळतो 4 चेंडूवरती 13 धावांवरती, तर यश खेळतो 2 चेंडूवरती 5 धावा. जबरदस्त परफॉर्मन्स दोघांनी दाखवलाय आपल्या संघासाठी. कृपया वेळ घेऊ नका. माझी एक विनंती असेल रामनगर बॉईज संघाला, आयोजकांच्या वतीने, कृपया वेळ खूप कमी असतो आपल्याकडे आणि वेळेचं बंधन असतं, त्यामुळे आपण कृपया आम्हाला सहकार्य करा. प्रचित दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकला यश, नॉन स्ट्राईकला येतो मतंग सांग. हो हो, एक अफलातून फटका मारण्याचा प्रयत्न केला इथून. इथे मात्र एक छोटी धाव मिळते. एक धाव मात्र घेतली जाते. 23 धावा धावपळकावरती लागतायत. खूप सुंदर असं क्रिकेट पाहायला मिळतंय ते यश यांच्याकडून. सुरेख 23 धावा धावपळकावरती लागतात. प्रचित पुन्हा एकदा सज्ज होतोय. आज तमाम सर्व आलेले मान्यवर असतील, सर्व प्रेक्षक असतील, किंवा ट्रिपल एस या यूट्यूबद्वारे पाहणारे सर्व आमचे लाईव्ह प्रेक्षक असतील, सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. इथे मात्र खळकाच्या हाताने खेळून काढलाय. चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर चौकार.
होता तंत्रशुद्ध म्हणावं लागेल. नो मॅन्स लँडच्या इथे फटका खेळा. क्षेत्ररक्षक मागे आहे आणि 4 धावांसाठी गेले. क्षेत्ररक्षकाला संधीसुद्धा मिळाली नाही चेंडू अडवण्याची. धावफलकावरती धावा लागतात ते 27. मतंग मात्र 5 चेंडूवरती 17 धावांवरती खेळतोय. तर यश मात्र चांगली साथ देतोय त्याला. एक चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न आपल्याला इथे दिसतोय 2 खेळाडूंमधून. पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने खेळून काढलाय. इथे मात्र पुन्हा एकदा मिसफिल्ड होतोय. चौकार जातोय. 4 धावा. जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहतात. प्रथम फलंदाजी करताना जय 11 संघ. प्रचित लेग स्टंप बाहेर टाकण्याचा हा प्रयत्न नक्कीच पंचांकडून वाईड असेल. धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा लागतील. त्या मात्र 32 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहेत. एक मोठा खेळाडू खेळताना क्षेत्ररक्षकांचं दडपण मात्र दिसून येतंय. काहीसं मिसफिल्ड होताना दिसतंय. पुन्हा एकदा प्रचित लॉंग स्टॉपला चेंडू मात्र जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव मात्र रोखू शकला नाहीये. या एका धावेने नक्कीच धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावफलकावरती धावा लागतील. त्या मात्र 33 धावा धावफलकावरती लागत आहेत. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय मकरंदजी साळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन आणि नक्कीच सुप्रीमा चषकाच्या अंतर्गत ही सुप्रीमी कमिटी म्हणजेच हर्षल तांबे असतील, महेश कदम असतील, मंदार गावडे, शैलेश पाटील तसेच रवींद्र महाडिक साहेब या सर्वांच्या आयोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय सुप्रीमो चषक. पुन्हा एकदा ओव्हर टू पांडुरंग. नक्कीच एक पुन्हा एकदा चौकार मिळते. खूप खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण याच ठिकाणी जवळपास आपण 3 चौकार पाहिले. खूप खराब क्षेत्ररक्षण म्हणावं. साजेचं क्षेत्ररक्षण होताना दिसत नाही. एक मोठी स्पर्धा. या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला स्थानिक आपले संघ आहेत आणि एक आपलं टॅलेंट इथे दाखवायचं आहे. आपले कौशल्य दाखवायचं आहे. आपला खेळ दाखवायचा आहे. रिओस्टोपचा फटका खेळण्याचा प्रयत्न यशचा, परंतु धावफलकावरती धावा लागतात त्या 37. धावफलकावरती धावा लागतात त्या 37. विदाउट लॉस 37. बिनबाद 37. यश 5 चेंडू 10 धावांवरती खेळतोय. तर 7 चेंडू आणि 22 धावांवरती खेळतोय तो मात्र मतंग. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र येते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा. हा मात्र चेंडू खूप वाईड असा असेल. हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पंपिंग क्रीजमध्ये पोचतोय तो यश. एक धाव मात्र मिळते. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या 2 खेळाडूंकडून. ओम मात्र गोलंदाजीसाठी येते. कोण केला शॉट मिड ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र मिळेल. चांगलं स्ट्रॅटेजी आहे. आपल्या संघ सहकार्याला स्ट्राईक रोटेट करून देतोय तो मात्र यश. आणि एक धाव मात्र धावफलकावरती वाढवताना दिसते. धावफलकावरती धावा लागतात त्या 40. पुन्हा एकदा ऑफ स्टंप बाहेर पंचांकडून वाईड घोषित होते. 41 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा लेग स्टंप बाहेर. बॅक टू बॅक वाईड येत आहेत. ह्या मात्र कुठेतरी रोखावे लागतील. 42 धावा धावफलकावरती लागतात. लाईन लेंथवरती गोलंदाजी केली नाही तर मात्र आपल्याला त्याचा नक्कीच भुर्दंड इथे बसेल. कारण एक मोठा खेळाडू अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील नावाजलेला खेळाडू आपल्यासमोर फलंदाजी करतोय. त्याचंच काहीसं दडपण मात्र गोलंदाजावरती पाहायला मिळते. 43 धावा धावफलकावरती लागतात. पुन्हा एकदा ऑफ स्टंप बाहेर वाईट. काहीसं दडपण झुगारून गोलंदाजी करावी लागेल आपल्याला. हॅलो पांडुरंग,
या ठिकाणी नक्कीच नेक्स्ट मॅच आहे मल्हार नाईन विरुद्ध कांजूर बॉईज. संघनायक मधल्या इनिंगमध्ये दोन्ही संघनायकांना विनंती राहील. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे समन्वयक वार्ड क्रमांक 111 सचिनजी चोरमुले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. बोथ आता टीम्स आपण रेडी राहायचंय आणि संघनायकांना विनंती मधल्या इनिंगमध्ये व्यासपीठावर या. ओव्हर टू पांडुरंग. धन्यवाद गोलंदाज ओम. पुन्हा एकदा ओ इथे मात्र एक्स्ट्रा कॉर्डच्या दिशेने चेंडू मात्र मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. धाव मात्र रोखू शकला नाही. एक धाव मात्र मिळते. एका धावेने नक्कीच धावफलक वाढताना चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. वाईड बॉल. 46 धावा धावफलकावरती लागतायत. अतिशय सुंदर अशी सुरुवात. हो सुंदर असा फटका होता परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव मात्र मिळते. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती लागतायत. 47 विदाउट लॉस. ओ इथे पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. 48 धावा धावफलकावरती लागतात. षटक मात्र ओमकार कडून खूप सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सलग 2 चेंडू ओमकारने चांगल्या पद्धतीने अडवले. धावा रोखल्या. तीन षटकं संपतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 48. करंट रेट जर पाहिलं आपण तर 16 करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळते. हॅलो चला नेक्स्ट मॅच मल्हार नाईन आणि कांजूर बॉईज. आपण तयारीत राहायचंय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी संघनायकांना विनंती राहील आपण स्टेजच्या जवळ यायचंय. अखेरचं षटक या इनिंगमध्ये 4थं षटक पाहूया. 4थ्या षटकासाठी कोणाच्या हाती चेंडू सोपवला जाईल, कोण टाकणार आहे ते 4थं षटक, किती धावा देणार आहे, किती धावा रोखणार आहे, किती धावा यश करणार आहे, किती धावा मतंग करणार आहे. प्रसाद स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये स्ट्राईक रोटेट करण्याचा चांगला प्रयत्न. यश एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सफल होतोय लेग बायच्या रूपाने. एक धाव मात्र मिळते. धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 49 धावा धावफलकावरती लागताना दिसत आहेत. उर्वरित मात्र 5 चेंडूवरती नक्कीच घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न असेल, आक्रमक अशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल तो मात्र मतंग सारंग यांचा. ओ चांगला चेंडू इथे मिसफिल्ड होतय. एक धाव मात्र मिळते. स्ट्राईकला येतोय तो पुन्हा एकदा यश बायच्या रूपाने. 50 धावा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 50 धावा पूर्ण झाले त्या जय 11 संघाच्या. आणि ती सुद्धा पार्टनरशिप, खूप सुंदर पार्टनरशिप इथे पाहायला मिळते आपल्याला. अप्रतिम इथे संधी आहे रक्षकाला आणि माघारी परतावं लागेल ते यश यांना. पहिला गडी बाद होतोय 50 या धावसंख्येवरती. मतंग खेळतोय 11 चेंडू आणि 24 धावा. प्रसाद गोलंदाजीसाठी सज्ज आहे. अखेरचं षटक टाकतोय प्रसाद. अक्षय आलेला आहे फलंदाजीसाठी. नक्कीच उर्वरित चेंडूवरती आपल्याला नक्कीच चौकार, दुहेरी, एकेरी धावा पाहायला मिळतील अक्षयच्या बॅटेतून. चांगला बॅटर्स आहे अक्षय. चांगला चेंडू होता तेवढाच. इथे मात्र अक्षयला माघारी परतावं लागेल. धावचेत होतोय तो अक्षय. आपला स्ट्राईक फलंदाजाला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. आता अक्षयने धाव घेतली परंतु तो धावचित होतोय. आता मात्र
पांडुंग सर स्कोर सांगा. 50 धावा धावफलकावरती लागतात. उर्वरित दोन चेंडूवरती किती धावा करतोय मतंग सारंग एकेरी दुहेरी चौकार की मात्र प्रसाद निर्धाव टाकतोय की गडी बाद करतोय हे मात्र आपण पुढील 2 चेंडू पाहणार आहोत. पहिला चेंडू स्क्वेअर केलाय, सीमारेषा बाहेर चौकार मिळतोय. चार प्लस 9 म्हणजे एकूण 5 धावा मिळतील. धावफलकावरती धावा लागतील त्या मात्र 55 धावा. आणखी 2 चेंडू शिल्लक. जबरदस्त आक्रमक एक्स्ट्रा कॉर्डच्या दिशेने चौकार ठोकला होता तो मात्र मतंगने. पुन्हा एकदा प्रयत्न असेल, पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर जातोय चौकार डीजे. हॅलो पांडुंग सर, या ठिकाणी आता आपण डीजे वाजवणार नाही आहोत. वेळेचं थोडंसं बंधन आहे. आतमधल्या आवाजामध्ये फक्त थोडासा आवाज कमी करायचा आहे. डीजे चालू राहील. आता या ठिकाणी आपल्याला माईक साहेबांनी सांगितलंय चालू राहिलेलं डीजे आणि आपला आवाज थोडासा आपण कमी करूया. 11:15 झाले आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा पांडुंग सर. 59 धावा धावफलकावरती लागतात. अखेरचा चेंडू. पुन्हा एकदा पाहूया किती धावा मिळतात. चेंडू डीप स्क्वेअर लागला चौकारासाठी. पुन्हा एकदा चौकार मिळतोय. धावफलक वाढतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 63 या धावसंख्येवरती. 64 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत ते रामनगर बॉईज संघाला. धन्यवाद पांडुरंग सर. या ठिकाणी नेक्स्ट मॅच आहे मल्हार 9 संघ कर्णधार कांजूर बॉईज संघ कर्णधार. आपणास विनंती, कृपया आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. उपस्थित मान्यवर समन्वयक वॉर्ड क्रमांक 111 सचिनदादा चोरमुले, त्याचप्रमाणे प्रशासकीय कार्यालय प्रमुख विक्रोळी विधानसभा मामा मंचेकर, आपणास विनंती राहील नाणेफेक करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावर या. राजू धुरी मल्हार 9 संघ कर्णधार, कांजूर बॉईज संघ कर्णधार, लवकरात लवकर आपण टीम मीटिंग करूनच या ठिकाणी स्टेजवर या, जेणेकरून टॉस जिंकला आपला निर्णय या ठिकाणी आपण लागलीच कळवायचा आहे. नाणेफेकीचा कौल केला जातोय मल्हार 9 विरुद्ध कांजूर बॉईज या 2 संघाच्या कर्णधाराच्या माध्यमातून. माननीय सचिनदादा आणि मामा मंचकर यांना विनंती राहील आपण थोडंसं पुढे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करतायत. तत्पूर्वी संतोष 3 सलग चौकार मारला कारणाने सिक्सर प्लस हे ज्या चेंडू आपल्याला प्रायोजक दिलेले आहेत केतन शाह सन्माननीय, त्यांच्याकडून मतंग सारंग यांना सलग 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ देईल मतंगसाठी. जाऊया पुढच्या सामन्यासाठी. पुढच्या 4 षटकांसाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय कल्याणचा गोड आवाज प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. नक्कीच नाणेफेक केली जाते या ठिकाणी. काटा कॉल झालाय. निर्णय काय असेल? बॅटिंगचा निर्णय आहे. समोर राजू धुरी आपला जवळचा मित्र जरी असला पण मॅचमध्ये ठसंत झालीच पाहिजे. फाईट काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल. काय रणनीती असेल आणि बॅटिंग करताना किती धावांचं आव्हान समोरच्या संघाकडे ठेवाल? बॅटिंग करताना तरी आम्ही 40 प्लस करायला बघू. त्यांची बॅटिंग लाईन पण चांगली आहे आणि म्हणजे चांगले घेतात लोक पण. मग 40 प्लस तरी करू आम्ही. राजू धुरी, तू संघनायक आहेस आणि ज्या ज्या वेळेस अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा असते आणि तुझी एंट्री म्हणजे मल्हार 9 म्हणजे तुझं सुपुत्र, त्याच्या नावाने हा संघ आपण बांधला. काय समोरच्या संघाला आपण बॉलिंगच्या माध्यमातून किती धावांमध्ये रोखाल? प्रयत्न करेन 40च्या खाली ठेवायचा आणि आव्हान आहे, प्रति आव्हान दिलं जाईल. नक्कीच आव्हानाला प्रति आव्हान दिलं जाईल. आणि ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेतनं फक्त सुप्रीमो चषक आपण पाहिला. आज इंग्लंडच्या लॉर्ड्सच्या विकेटवर खेळण्याचा आनंद आपल्या सर्व अंडरआर्म क्रिकेट खेळाडूंना मिळतोय. काय सांगशील आयोजनाबद्दल? खूप चांगलं आयोजन आहे आणि ज्या प्रकारे शैलेश आणि त्याच्या टीमने ह्या इथे ज्याप्रमाणे काम केलं आहे, हर्षल आणि सगळेच आहेत, आणि ह्या प्रकारे ज्या विकेट बनवल्या आहेत या खरंच खेळण्याजोग्या आहेत. आणि 4 साईडला बाउंड्रीचा हा अनुभव सगळ्या कांजूरच्या प्लेयरसाठी नवीन आहे, पण खूप मजा येईल याच्यामध्ये खेळताना. दमदार आमदार भाऊंचं काय सांगशील? भाऊंबद्दल?
भाऊ एकच भाऊ, बाकी काय नाही बोलायचं, त्यांच्याबद्दल कोणी बोलूच शकत नाही. नक्कीच या ठिकाणी संकल्पना साकार केली. आयोजनाबद्दल नक्कीच 2 शब्द तुझ्याकडनं. आयोजन म्हणजे खूपच चांगलं आहे. मी पहिल्यांदाच एवढी मोठी टुर्नामेंट खेळतो इथे आणि म्हणजे खूप चांगलं वाटतंय. धन्यवाद तुझ्या मॅचसाठी दोघांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा. स्टार्ट द मॅच. पुढील मॅचसाठी टॉस झालेला आहे. ओव्हर टू प्रथमेश. थँक्यू सो मच. वेलकम ऑल जमलं तमाम क्रिकेट प्रेमीचं क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. हिंदू हृदय सुमरात. नक्कीच सुप्रीमो चषक आपण अनुभवतो. एक जबरदस्त एक नामांकित क्रिकेटची महास्पर्धा. 24 चेंडू 64 धावांची गरज. टॅप केला पहिलाच बॉल. बॉलर्स बॅक खेळला. समोर फिल्डर आहे. धाव संख्या 1. पहिली धावपटल्यावरती अंकित धावफलकाचा श्रीगणेशा झालेला आहे. रामनगर बॉयज आणि त्याच्या अगेन्स्ट जय 11 असा सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पुढचा बॉल सोडलाय. यावेळेस काय घडतंय? विकेट किपरच्या मागे चाललाय बॉल. फाईन लेगला फिल्डर तिथे आहे. धावसंख्या 1. पण ये संपा सांगता डेलिब्रेट म्हणजे धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल असणार आहे. कोणत्या प्रकारे बॅट ऍक्शन आपण पाहिली नाही. बॅट्समॅन झाला नाही त्या अनुषंगाने डॉट बॉल आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली. ओमकारच्या खात्यामध्ये एक धाव आपण पाहतो आणि जितेंद्र शून्यावरती खेळतो. मतांग बॉलिंग ट्रॅकवर ज्याने नक्कीच बॅटिंग भरपूर अव्वल दर्जाची केली आहे. ड्राईव्ह करायचा होता स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये. इथे मात्र काय घडतंय? पॉपिंग क्रीजच्या बाहेर आहेत आणि मैदान इथे सोडावं लागेल. पहिला धक्का लागतो अवघ्या 1 आकड्यावरती बॅटिंग करत असताना. आपण पाहिलं तर फलंदाजीत नव्हतं बाद तो लवकेश. हॅलो प्रथमेश. नक्कीच या ठिकाणी आपण मोहीर अकॅडमीच्या माध्यमातून मोहीर सर आणि त्यांचे सर्व कलाकार यांचं सुद्धा या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय सुप्रीमो चषक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून संकल्पना नक्कीच सुप्रीमो कमिटी. पुन्हा एकदा प्रथमेश. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी मतांची आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सिंगल ड्राईव्ह करायचा होता. स्वतःचा बॅट ड्रिल करतात बघा. नक्कीच फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं तर थोडे 2 स्टेप पुढे जातात मतंग. त्यानंतर मात्र लगेचच थोडे रिफ्लेक्स त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. कोण समोर ड्राईव्ह केला तर चेंडू अडवतील. पुन्हा एकदा ऑफसाइड रिजनला खेळल्यास शांत आणि संयमी क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. चेक टेस्ट. येस थँक्यू. साहिल